अरे मग काल हॅलो गाईस, तर कशेत मजेत ना. तर आज आम्ही चाललो आहोत गौरूबाईला आणण्यासाठी रानामध्ये. आणि माझ्या पाठी कोण कोण आहे तुम्ही पाहू शकता. तर मित्रांनो पाहू शकता माझ्या पाठी आप्पा किंग सुद्धा आहे. अनिल थांब 5 मिनिटं मला बोलायचे. बोल बोल. हाय मित्रांनो, कसे तुम्ही बरे आहेत ना? अरे आप्पा बोललोय मी ते आधीच. आता आम्ही चाललो गौरूबाई आणायला. नाही ते पण मी सांगितलंय. गुड मॉर्निंग मित्रांनो. नाही ते पण मी बोललोय. अरे मग काल काय बोलतोय इथले ना काय नाही. अरे आप्पा रागवतोय कशाला? आप्पा मित्रांनो आप्पा खूपच रागवला होता, पण आप्पाला मी कसं तरी मनवला ना, आणला ब्लॉग मध्ये. आप्पा बोल काहीतरी. हाय मित्रांनो, कसे तुम्ही बरे आहेत ना? आता आम्ही चाललो गौरूबाई आणायला. कसं आहे माहिती आहे का, आपल्या चॅनलला सपोर्ट करा, तसेच कॉमेडी शॉर्ट व्हिडिओ त्यांना पण चांगली यूज येऊ द्या तुमच्या आशीर्वादाने. तसेच मी निलेशला आता घेतलाय पाठी नीलला. मित्रांनो पाहू शकता आम्ही चालत चालत इकडेशी गणपती बाप्पाच्या मंदिराचे येऊन पोहोचलेले. आता गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन आपण चला गौरूबाई आणायला जाऊया. चला. तुम्ही पाहू शकता दर्शन घेण्यासाठी आपण चप्पल काढलेली होती, आता ती चप्पल घालतोय. आणि तुम्ही पाहू शकता आम्हाला आमची पब्लिसिटी टाकून पळाली आहे त्यानं घालं नाही. आमचा कसा ब्लॉग बनवता बनवता जरा हळूहळू चाललेलो आम्ही. आणि आता खूपच छान छान कॉमेडी व्हिडिओ आमच्या येणार आहेत शॉर्ट्स मध्ये. सपोर्ट करा मित्रांनो. फक्त सपोर्ट करा मित्रांनो, अजून कॉमेडी होणार व्हिडिओ. तर तुम्ही पाहू शकता अशी तऱ्हेने आम्ही गौरूबाई तिथे ठेवलेले, तिथे येऊन पोहोचलेले आहोत. तुम्ही पाहू शकता आता आम्ही तिथे जाऊन गौरूबाईला घेऊन येऊ. तर चला आपण जाऊ आता गौरूबाई घेण्यासाठी. आणि पाहू शकता तुम्ही विहीर आहे त्याची. पहिले आपण इथं चप्पल काढू आपली. गौरूबाईला तुम्ही बघू शकता इथं. पाहू शकता आप्पा त्याची गौरूबाई फुलं धुण्यासाठी. आणि तुम्ही आजूबाजूचा परिसर पाहू शकता. विहीर आहे त्याची. आणि तुम्ही पाहू शकता इथे आप्पा गौरूबाई धुवत आहे. दरी पानं पण धुवू. आणि आता आम्ही गौरूबाईला धुवून बाहेर निघत आहोत. गौरूबाईची तर आरती करण्यासाठी आम्ही आलेलो आहेत आता.
आणि अशा तऱ्हेने गोरुबाईची पूजा झालेली आहे आणि आता आपण घरी निघालोत. चला आता गौरवाईला घेऊन आता आपण घरी चाललो. आणि आता आम्ही घरी निघालो आहेत. आणि आपण घरी गेल्यावरती ढोल ताशे काढलेले आहेत, पण आता घरी गेल्यावरती फुल धडाका करणार, वाजवणार दणक्यात. आपण ढोल बिल काढून ठेवले, त्यांना पुसून पण ठेवलेले ना. आपण म्हणतो घरी गेलो आपण डायरेक्ट आता दिसता म्हणजे वाटला पाहिजे ना का काहीतरी आहे म्हणून. अरे अर्थाने म्हणजे आता आमची गालन झालेली आहे, कारण ढोल काढून ठेवलेत पण आमच्याकडे काट्याच नाही. आणि त्यासाठी तुम्ही पाहू शकता फक्त ती काट्या सोडण्यासाठी म्हणजे गालन नीट घे ना त्या ढोल फुटाचं घरी गेलो तिकडनं. आणि आपली गौरूबाई येते तर बघू कसा काय घरी गेलो, पण ढोल वाजवणार काढणच घेऊया वरला. पाहू शकता इथं आपण काट्या तोडतोय, त्याचं कारण म्हणजे घरी आम्ही ढोल तर काढून ठेवलेत पण काट्याच नाही आहेत आमच्याकडे वाजवण्यासाठी. आपाची जोरदार तयारी आहे आणि त्याच्यासाठी आम्ही पुढे चाललो आहोत. आता तुम्ही पाहू शकता घरी गेलो म्हणजे आम्ही काढणच घेणार आहेत. मस्त मस्त घे. अशा तऱ्हेने घरी येऊन आम्ही खूप वाजून दमलेले, घामाघूट झालेले. गौरूबाई घरी पोहोचवली आणि आता पाहू शकता ढोल ठेवण्याची पुन्हा एकदा आमची तयारी. असं वाजवलंय ना पण सुपारी पण देणार नाही, लाता मारून घरी आखण दिला आम्हाला. पण जाऊ दे, घेऊ सांभाळून, आपलाच खर्चाच. तर इथेच आपला ब्लॉग एंड करू. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करा. जय जय महाराष्ट्र.